ग्रामीण भागात अनेक लघु उद्योग तसेच बचत गटांमार्फत दर्जेदार उत्पादनं निर्माण होत असतात. पण ही उत्पादनं शहरी भागात पोहोचवण्यासाठी मोठ्या बाजारपेठांची कमतरता भासते आणि ही कमतरता भीमथडी यात्रेने भरून काढली आहे असं म्हणता येईल. हस्तकला, शिल्पकला, लोककला आणि ग्रामीण खाद्य संस्कृतीचा जागर या भीमथडी यात्रेत बघायला मिळाला. महाराष्ट्राबरोबरच आसाम, वेस्ट बंगाल, राजस्थान, काश्मीर यांसारख्या राज्यांमधील कारागिरांच्या कलाकृतीही ग्राहकांना बघायला मिळाल्या. मांडे, हुरडा, शेंगोळे, मासवडी, उकडीचे मोदक, गव्हाची खीर अशा पारंपरिक पदार्थांचा आस्वादही पुणेकरांना घेता आला. ग्रामीण संस्कृतीचं चित्रण करणारं भीमथडीचं सुंदर रूपडं डोळ्याचं पारणं फेडणारं होतं. प्रत्येक ठिकाणी सेल्फी, फोटो काढत ते आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह प्रेक्षकांना आवरता आला नाही. हजारो स्टॉल आणि लाखो ग्राहकांची गर्दी असतानाही यात्रेत राखलेली स्वच्छता ही नक्कीच कौतुकास्पद होती. भीमथडी यात्रेची ही परंपरा अखंड राहो अशा शुभेच्छा देत आपली रजा घेते.